ज्या प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडव्या मेळाव्यात भाषण केलं आणि एक राजकीय भूमिका समोर ठेवली, ती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा द्यायची। आणि या राजकीय भूमिकेनंतर आपण बघतोय सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, विरोधक यावर टीका करतात, ट्रोलिंग सुद्धा काही ठिकाणी होतंय। आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी जी राजकीय भूमिका राज ठाकरे यांनी मांडलेली आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते प्रकाश महाजन आहेत। तुम्ही त्या दिवशी मेळाव्याच्या आधी म्हटला होतात की मी भाषण झाल्यानंतर म्हणजे हा मेळावा झाल्यानंतर प्रतिक्रिया देईल। आता तुमची प्रतिक्रिया काय? कारण एक प्रकारे कार्यकर्ते संभ्रमात होते, आता राजकीय भूमिका मांडल्यानंतर सुद्धा काही कार्यकर्ते अजूनही त्यांना स्पष्टता काही गोष्टींमध्ये येत नाहीये। सुरुवातीला एकतर ही भूमिका आणि त्यानंतर विरोधकांची होणारी टीका आणि सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग। एक तर राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती खूप विचारांती घेतलेली, की असं काही सहज भूमिका घेतली असं नाही। कार्यकर्त्यांना त्यांची भूमिका समजायला थोडा वेळ लागेल, पण कार्यकर्ते निश्चित समजतील। आणि जे विरोधक आहेत, विशेषतः जे स्वतःला सेक्युलर किंवा हिंदू विरोधी समजतात, यांना अशी अपेक्षा होती की राज ठाकरे हा निर्णय घेणार नाहीत। आणि मग त्यांचा कुठं अपेक्षा भंग झाला, त्यांच्यामुळे ही जी कोलेकुई सुरू झाली टीका करण्याची सोशल मीडियातून, यातून आलेलं त्यांचं वैफल्यग्रस्त आहेत ते। ट्रोलिंग तुमचं म्हणणं विरोधक करतात, दुसरं कोण ट्रोलिंग करणार आहे? ज्यांना असं वाटत होतं की राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या प्रश्नावर महायुतीसोबत जाऊ नये, राज ठाकरे तुमच्या दृष्टीने जर एवढे गौण आहेत तर मग राज ठाकरे कुठे गेले तर तुम्हाला फरक का पडतो? का ट्रोल करताय तुम्ही? तुम्हाला माहिती राज ठाकरेचं महत्त्व काय, म्हणून तुमच्या ते पोटात दुखते की राज ठाकरे हिंदुत्वाच्या बाजूवर मोदी साहेबांच्या मागे कशी उभा राहील। कार्यकर्ते आधी सुद्धा संभ्रमात होते मेळाव्याच्या आधी की नेमकी भूमिका काय मांडणार, लोकसभेला नेमकं काय करायचं, आणि आता राज ठाकरेंनी राजकीय भूमिका मांडल्यानंतर सुद्धा संभ्रमात आहेत। नाही, कार्यकर्ता तसा संभ्रमात वगैरे काही नाही आहे। तरुण कार्यकर्ता असतो, त्याच्या काही कल्पना, कार्यकर्ता तसा संभ्रमात नाही। आणि लोकसभेची निवडणूक ही देश पातळीवर आहे, आणि नुसती देश पातळीवर नाही, जे जागतिक परिणाम कुठेतरी होत असतात। म्हणून मला असं वाटतं की राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती हिंदुत्वाच्या प्रश्नावर भूमिका घेतलेली। हिंदुत्वाच्या प्रश्नावर त्यांनी नरेंद्र मोदीला पाठिंबा दिला। आणि मी नेहमी हे म्हणत आलो आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हिंदुत्व हे त्याच्या शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं आहे। ती त्वचा आणि शरीर जसं वेगळं होऊ शकत नाही, तसं आमचं हिंदुत्व वेगळं होऊ शकत नाही। आणि हा विचार करून राजसाहेबाला काय माहीत नव्हतं का आपल्यावर कशा पद्धतीनं टीका होणार आहे, तरी ही भूमिका का घेतली? तर आज देशात एक दोन फाड झालेले आहेत। एका बाजूला हिंदुत्व देशहित समोर ठेवणारी नरेंद्र मोदी, आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाला गाडा। काही कार्यकर्ते नाराज झालेत ना। आता कीर्तिकुमार शिंदेंची जर पोस्ट बघितली, ते काय म्हणतात, अनाकलनी राजकीय भूमिकांचं एक वर्तुळ पूर्ण झालंय। मी काही ते कीर्तिकुमार शिंदेची प्रतिक्रिया वाचली नाही, पण मला सांगा, जर नेत्यामुळं मला सन्मान मिळत असेल आणि एखाद्या नेत्याच्या निर्णयामुळं मला जर समाजात दोन लोकांची बोलणी ऐकून घ्यावं लागत असेल आणि मी त्याच्यावर जर नेत्यावर नाराज होत असेल, तर हा कपाळकरंटीपणा नाही तर काय? राजसाहेबांमुळे जर प्रकाश महाजनला काही महत्त्व आलं आणि राजसाहेबांनी हे चूक का बरोबर काळ ठरवेल, एखादा निर्णय घेतला, मला तो चूक वाटला, तरी मी विरोधात जायचं, ही कुठली भूमिका आहे? तुमचं वैयक्तिक मत हेच होतं त्यांनी महायुतीत जावं, तुम्ही म्हणताय की चूक असेल बरोबर असेल। हो, कारण व्यापक हित कशात आहे? मला सांगा की नरेंद्र मोदीजीनं जे काही काम 19 नंतर केलं, आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं काम केलं। 370 कलम काढून टाकलं, 35 काढून टाकलं। शेवटी राम मंदिर म्हणजे राम मंदिराच्या आंदोलनात मी प्रत्यक्ष सहभागी, आमच्या डोळ्यासमोर राम मंदिर उभं राहिलं। आज कोरोना काळात मोदीजीनं जे काम केलं, मोदीजीमुळं जी भारताची मान उंचावलेली आहे की आज भारताकडे कोणी डोळे ओटारून प्रश्न यासाठी विचारला जाते 2014, 2019 आणि 2024 वेगवेगळ्या बदलत्या भूमिका। 2019ला लावरे तो व्हिडिओ, आता त्यांनी स्पष्टीकरण राज ठाकरेंनी त्या भाषणामध्ये दिलं की मी ते का केलं। त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की 2019 नंतर पूर्णपणे नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कुठेतरी मनसेला एक प्रकारे पॉझिटिव्ह वाटायला आता तो अशी कुठेतरी जवळ येते। आणि भूमिका बदलणं 5 वर्ष लागले याला। नाही, भूमिका बदलणं ते जिवंतपणाचं लक्षण आहे हो। त्या काय इंडिया आघाडीची जी सभा झाली मुंबईमध्ये, त्या सभेत बसणाऱ्या लोकांच्या भूमिका सांगू शकतो तर 1 तास कमी पडेल। यांच्या किती भूमिका बदललेल्या आहेत।
पण तशा राज ठाकरेंच्या पण भूमिका बदलल्या ना. मग मी काय म्हणले, फक्त राज ठाकरेनं भूमिका बदलली की त्याच्यावर टीका करायची आणि बाकीच्यानं भूमिका बदलली की ते त्यांची वैचारिक काय विरोधक म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नमो निर्माण सेना झाली. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. मी सांगतो, राज ठाकरेचा आवाकाच त्यांना कळाला नाही. राज ठाकरे तो माणूस आहे ज्याने आपले दोन्ही हात पसरले तर तो ब्रह्मांड कवेत घेईल, ओंजळीत समुद्र घेईल. ह्याला माहीत नाही ना राज ठाकरे काय आहेत ते. राज ठाकरेला मी स्वतः असं समजतो की द्वापार युगात तो कर्ण झाला आणि आधुनिक युगात ह्या कलियुगात राज ठाकरे हे कर्ण आहेत. जसं त्या कर्णाला माहीत होतं की भिक्षुकाच्या वेशेत इंद्र आपले कवच कुंडलं मागायला आलाय आणि त्याने हसत हसत आपली कवच कुंडलं दिली. त्याला माहिती कवच कुंडलं दिल्यावर कुरुक्षेत्रावर त्याचा मृत्यू होणार आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली जर राजसाहेबाला कोणी मदत मागायला आलं आणि राजसाहेबांनी ती मदत खुल्या दिलाने दिली, राजसाहेबाला माहीत नव्हतं का बाहेर टीका काय होणार आहे, पण त्या टीकेची परवानगी केली, परवा त्यांनी केली नाही. इतकी बोचरी टीका, इतकी जहरी टीका राजसाहेबावर होती. कर्ण जर राज ठाकरे आहेत तर मग इंद्र भाजपचे नेते आहेत किंवा भाजप पक्ष आहे. नाही, हा अर्थ तुम्ही काय काढायचा हा तुम्ही काढू शकता, पण आम्ही हिंदुत्वाचे शाल पांघरून आलेल्या लोकांना आम्ही मदत केली. आणि मला एक असं वाटतं की मला या सगळ्या प्रसंगावर एक फार चांगला शेर आठवतो. रोशनी की भीख मांगने दर पे आया था अंधेरा, रोशनी की भीख मांगने दर पे आया था अंधेरा, हम अपना घर फूंकते नहीं तो क्या करते, हम अपना घर फूंकते नहीं तो क्या करते. कुणी मदत मागायला आपल्या दारावर आले ना आपण मदत करू शकत नाही असं राज ठाकरेंना कधीच होणार नाही. आणि ती मदत करताना राज ठाकरेला काय टीकेला धनी व्हावं लागतं हे मला माहिती, पण मला माहिती की माझ्या नेत्याने घेतलेला हा निर्णय हिंदुत्वाचा, माझ्या नेत्याने घेतलेला निष्ठा ही महाराष्ट्र धर्माचा आहे आणि म्हणून माझ्या नेत्याच्या सोबत आहे. असे असंख्य कार्यकर्ते. काही प्रश्न आहेत त्यातले फक्त उत्तर कार्यकर्ते जे संभ्रमात आहेत, हे कार्यकर्ते जे प्रश्न विचारतात किंवा राजकीय दृष्टिकोनातून जे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, ते प्रश्न म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा म्हणजे महायुतीला मनसेचा पाठिंबा आहे का? निश्चितच नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालीच ही महायुती महाराष्ट्रात काम करते. राज ठाकरे असं म्हणतात की विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, तर विधानसभा महायुतीत मनसे लढणार. दोन प्रश्नाची आपण फोड करायला पाहिजे. देशहित डोळ्यासमोर ठेवून राजसाहेबांनी नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला. महाराष्ट्रात ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका त्यावेळेस इथले प्रश्न वेगळे असतील, इथल्या समस्या वेगळ्या असतील, इथं चित्र वेगळं असेल, त्यावेळेसची भूमिका ही वेगळी असू शकते. ती भूमिका बदलेल. भूमिका बदलण्याचा काय प्रश्न आहे हो? भूमिका काय, आम्ही भूमिका काय घेतली? उद्या समजा जर महायुतीनं आम्हाला काही नेतृत्व तर तुम्ही मान्यच कराल ना नरेंद्र मोदींचं, जर आता 4 महिन्यात तर बदलणार नाही तुमची. 4 महिन्यात आम्ही नेतृत्व बदलणार नाहीत, पण आमची उपयोगिता पाहून जर सन्मानजनक काही गोष्टी होत असतील तर राजसाहेब ती स्वीकारतील. राजसाहेबाला स्वतः निवडणूक लढवायची का नाही? राजसाहेब कुणासाठी करतात? आमच्यासाठी करतात. एक सामान्य कार्यकर्ता माझा आमदार झाला पाहिजे, सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषद मेंबर झाला, याच्यासाठी किंवा नगरसेवक झाला. प्रश्न असा पण आहे, जर तुम्हाला एकही जागा लोकसभेसाठी नाहीये किंवा ती जागा मिळाली नाहीये जी चर्चा होती, त्यामध्ये तरी तुम्ही बिनशर्त पाठिंबा देताय. कोणत्या जागेसमोर? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जागा मिळेल अशी चर्चा होती. हे पहा, राजसाहेबांनी सांगितले की वाटाघाटी करणं आणि त्यांचा स्वभाव नाही. विधानसभेत तर करावी लागणार जर महायुतीत तुम्ही असाल तर. मग राजसाहेब ते काय भूमिका घ्यायची सांगतील. आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आहेत, त्या बाबतीत विचार करतील. पण विधानसभेमध्ये मात्र आम्ही फार काय ताकदीनं प्रयत्नपूर्वक उतरणार आहोत. सन्मान महायुतीने दिला ठीक आहे, नाही दिला ठीक आहे, आमचा रस्ता त्यावेळेस. महायुतीच्या नेत्यांचा म्हणजे उमेदवारांचा प्रचार मनसे करणार का? कार्यकर्ते तयार होणार का? निश्चित तयार व्हायला पाहिजे. कार्यकर्ते तयार होतील. काही किरकोळ स्थानिक प्रश्न असतात ते सगळ्या ठिकाणी असतात. तुम्ही भाजपमध्ये पाहता कार्यकर्ते नेते जातील. हो, मी काय म्हणलं, सन्मानपूर्वक बोलेल तर आम्ही जाऊ. आता तुम्हाला माहिती का की अमरावतीमध्ये भाजपचे लोक प्रचारच करणार नाहीत, हिंगोलीमध्ये भाजपच्या लोकांमुळे उमेदवार बदला, हे तर अंतर्गत थोड्याभूत असतात ना. ते आमच्याच बाबतीत का तुम्ही ते मापदंड लावता? तुम्ही त्यांना विचारा ना. अहो, हिंगोलीत भाजपच्या ह्याच्यामुळं तर उमेदवार बदलला, तिकडं अंतर्गत ह्याच्यामुळं भावना गवळीला बदललं. म्हणजे त्यांनी काही केलं तर चालतं, फक्त आम्हाला थोडं कार्यकर्ता करा. आमचा कार्यकर्ता भावना प्रधान आहे, आमच्या भावना राजसाहेबाशी जुळलेल्या आहेत. बीडमध्ये प्रकाश महाजन पंकजा मुंडेंचा प्रचाराला जातील. निश्चित जाईन मी, तर शेवटी माझं नातं आहे ना.
आणि राजसाहेबांनी मला त्यावेळेस सुद्धा परवानगी दिली ती. आता तर आम्ही उघड महायुतीत आहोत. राजसाहेबसुद्धा नातं जोपासणारे आहेत. मला त्यांनी असं कधी म्हणले नाही की मी तिच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो तर त्यावेळेस ती काही भूमिका ठरली नव्हती ना. तुम्ही जाणार आहात म्हणजे आता खुलेपणानं प्रचार होईल. हा, खुलेपणानं प्रचार होईल. आणि पण एक सन्मानाने आम्हाला माहिती बोलेल तर आम्ही जाऊ. त्यांना जर आमची गरज वाटली नाही तर आमचा पाठिंबा तर आहेच. आणि एखाद्याला काही देत असताना त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं हा राजसाहेबाचा स्वभाव नाही. शेवटचा प्रश्न, प्रचाराला आता लोकसभेच्या निवडणुकीला प्रचारात राज ठाकरे स्वतः उतरणार का? आणि जर प्रचारात उतरत असतील तर टीका मग महाविकास आघाडीवरच होणार की ज्या प्रकारे आधी म्हणजे थोड्याफार प्रमाणात होईना ती टीका होत होती? हा प्रश्न माझ्यासारख्या खूप लहान कार्यकर्त्याला विचारला. हा निर्णय फक्त राजसाहेबच घेऊ शकतील, ते काय करतील ते. आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे ना. आणि मी काय म्हणलं, राजसाहेबासारखं स्फटिकासारखं निर्मळ मन आहे त्यांचं. त्यांना एखादी गोष्ट आवडली खुल्या दिलानं शत्रूची सुद्धा स्तुती करतील आणि नाही आवडली तर मित्रावर सुद्धा टीका करतील. त्याच्यामुळं आणि ते विनाकारण कुणावर टीका करत नाहीत. राजीनामे येत आहेत पदाधिकारी. राजीनामे आले सांगा बरं मला तुम्ही. असं किती डोंबिवलीमधनं काही राजीनामे आले, काही कल्याण डोंबिवलीमधनं काही राजीनामे आले. तुमचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंनी राजीनामा दिला की कीर्तिकुमार शिंदेने असं पाऊल उचलायला नको होतं. कीर्तिकुमार शिंदे शेवटी मला सांगा, प्रकाश महाजनला ओळख कोणामुळे? मी ते उपकार विसरायचे. संकटात माझ्या नेत्याला मी सोडून जायचं. समजा एखादा निर्णय नेत्याचा मला बरोबर नाही वाटला म्हणून मी सोडून जायचं, ही चूक आहे. मी माझ्या नेत्याच्या समर्थनासाठी उभा आहे. मला नेत्याने निर्णय घेतला ठीक आहे. नेत्याला अशा प्रसंगी सोडून जाणं हे स्वार्थीपणाचं लक्षण आहे. कार्यकर्त्यांना कसं समजून सांगणार जे संभ्रमात आहे? कार्यकर्त्याला कुणी संभ्रमात नाही. कार्यकर्ते कसं असतं की वेळ लागेल, ही भूमिका लागेल. मी सांगतो थोडा वेळ लागेल. आता साहेब परवा दिवशी मीटिंग आहे, आम्हाला सगळं काय निर्देश देतात. मी तर साहेबाला परवानगी मागेल. मी गावोगाव जाऊन आमच्या मनसेच्या कार्यकर्त्याला हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी राजसाहेबांनी ही भूमिका घेतली आहे हे मी समजून सांगणार आहे. आमच्या कार्यकर्त्याच्या मनातला आम्ही संभ्रम दूर. कार्यकर्ते तयार होतील, महायुतीतील उमेदवारांचा प्रचार तयार होतील. आणि कसं असतं की नियमाला अपवाद असतो, अपवादाचा नियम नसतो. एखाद्या दुसरा तुरळक कोणी राजीनामा आला म्हणजे सगळा पक्ष नाराज आहे असं नाही. राजीनामा देण्याचा प्रयोग यापूर्वी झाला. 1-1 फिरले, शेवटी वंचिताच्या आश्रयाला गेले. ते काय वेगळं आहे. आता कीर्तिकुमार शिंदेने काय राजीनामा द्यायला काय पोस्ट केली तेच त्याला माहिती. त्यामुळे प्रकाश महाजन जसं म्हणतायत की काहीसा वेळ लागेल ही भूमिका कार्यकर्त्यांना समजून घेण्यासाठी किंवा जनसामान्यांपर्यंत ही भूमिका समजून घेण्यासाठी. जे प्रकारे ट्रोलिंग होतंय, ज्या प्रकारे विरोधक टीका करतायत, ही टीका होणार हे राज ठाकरेंना आधीपासूनच माहीत होतं. मात्र हिंदुत्वासाठी ही भूमिका घेतलेली आहे असं प्रकाश महाजन म्हणतात. त्यासोबतच त्यांनी एक प्रकारे कर्णाची उपमा सध्याच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंना दिली आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आता पुढचं राजकारण होईल. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आणखी जी भूमिका असेल ती अजून स्पष्ट राज ठाकरे मांडतील हे सुद्धा त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलंय. कॅमेरामॅन उत्तम समी, वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.